आतून येते विशाळगडावरील उरुसाला आता पोलिसांनी परवानगी नाकारली। अतिक्रमण विरोधातील कारवाई पूर्ण होईपर्यंत परवानगी नाकारण्यात आली। अतिक्रमण हटवेपर्यंत गडावर सण उत्सव साजरे करण्यास मनाई आहे। उद्या विशाळगडावर या संदर्भातला उरूस होणार होता, मात्र परवानगी नाकारल्याची माहिती मिळत आहे। मंत्री नितेश राणे यांनीही या संदर्भात काल सांगलीमध्ये एक वक्तव्य केलं होतं आणि आता याच संदर्भात कोल्हापुरातून मोठी बातमी येते आहे की विशाळगडावरील उर्सा संदर्भात आता परवानगी नाकारण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। शेखर, खरं तर विशाळगड मुद्दा मागच्या वर्षभरात अनेक वेळा या ठिकाणचा मुद्दा चर्चेत झाला, विशाळगड हे नाव। मात्र आता विशाळगडावरील उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नितेश राणे यांनी या संदर्भात काल एक वक्तव्य केलं होतं। काय या संदर्भात सविस्तर माहिती? अगदी बरोबर आहे। या संदर्भात आता नवीन माहिती आली ती म्हणजे जो उरूस होणार होता, हा उरूस जो आहे तो त्या ठिकाणी होऊ नये यासाठी परवानगी जी आहे ती आता पोलीस प्रशासन असू दे आणि एकंदरीतच प्रशासन जे आहे ते त्यांनी नाकारल्याची माहिती जी आहे ती मिळाली। त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ नये या संदर्भात काळजी देखील प्रशासनाने घेतल्याचं पाहायला मिळतं। आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासूनचं विशाळगडाचं प्रकरण देखील माहीत आहे। या प्रकरणाच्या अनुषंगानं 6 महिने तब्बल त्या ठिकाणी अघोषित अशा पद्धतीची संचारबंदीच होती। 6 महिन्यानंतर त्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश जो आहे तो गडावरती देण्यात आला होता, भाविकांना प्रवेश देण्यात आला होता आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं हालचाली गतिमान केल्या आणि या संदर्भात तिथल्या स्थानिकांची देखील भेट घेतली आणि या संदर्भातल्या माहिती देखील त्यांना दिली। कुठल्याही कायदा व्यवस्था आता पुन्हा एकदा निर्माण होऊ नये, त्यामुळे तुम्ही देखील सहकार्य करा अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाने घेतली आहे। त्यामुळे उद्या होणारा हा उरूस जो आहे तो त्या ठिकाणी होणार नसल्याची माहिती मिळते। प्रशासनाने या संदर्भातली परवानगी देखील नाकारलेली। त्यामुळं दुसरीकडे आपण बघितलं तर काल नितेश राणे यांनी सुद्धा सांगलीमध्ये जाऊन विशाळगडावरील उरुसा संदर्भातलं वक्तव्य केलं होतं। त्यामुळं निश्चितच आहे एकीकडं हा उरूस त्या ठिकाणी होणार की नाही या संदर्भात अनेक शंका होत्या। त्या ठिकाणी पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का याबाबत देखील शंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या जात होत्या आणि त्यानंतर मात्र आता पोलीस प्रशासन असू दे आणि प्रशासन असू दे यांनी मात्र या संदर्भातली परवानगीच नाकारल्याची माहिती जी आहे त्या मिळते। त्यामुळे उद्या या संदर्भातल्या देखील अपडेट्स नेमक्या काय येतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। करण, नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर मंत्री नितेश राणे यांनी इशारा काय दिला होता ते पाहूया। संदर्भात आलेले आमचे हिंदुत्ववादी सहकारी माझ्या 12 तारखेला मला बोलले काहीतरी उरूस होणार आहे। मी तुम्हाला बोलतो चिंता करू नका, हे हिंदुत्वाद्यांचं सरकार आहे, आम्हालाही बघायचं की